अरे सुखी, ए माधव, हा काका. हे काय? हे फिरंगी लोक मलंग बाबांना मारून मारून आम्हा समजणार रडवत होते. आज स्वतःच रडतील बघ. अरे काय रडल? आता आपलं काय खरं नाही. आपल्याला यांच्या स्पिरिटला डिस्ट्रॉय करायचं, ते आता हळूहळू डेव्हलप होत चाललाय. Sergeant Smith, come here, help him up. ही हालत तुझी कोणी केली? मला काय पता नाही. काय सांगतोय? त्याने तुला पूर्णपणे बांधला, तोंडात बोळा कोंबला आणि तो आरामात चौथा बरोबर हे समजा होऊ दिला. श्रीमंत सरकार, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या क्रांतिकारकाने नुसतं मलंगला नाही सोडवलं, उलट कमिशनरी मधल्या सार्जंट स्मिथला कपडे काढून टाकून नागडा करून बांधून टाकलं होतं आणि त्याचेच कपडे नेसवून एका पुतळ्याला फासावर लटकवलं. परंतु सखाराम, प्रश्न असा येतो की तो आहे कोण? श्रीमंत सरकार, अख्ख्या पिठूरमध्ये याच गोष्टीची चर्चा आहे. कालपत्र आपल्याला कापर भरायचं, पण आज ह्यांनाच कापर भरले. वाट पकडा त्याला. चला घेऊन त्याला. हे भगवंता, हा तर मनूचा खंजीर आहे. बाळा, शास्त्रीजींना भेटून मी लवकरच परत येईन. मग त्यानंतर अप्पा, मला ठाऊक आहे आपण येईपर्यंत संध्याकाळ होईल. परंतु शास्त्रीजींकडून कुंडली आणणं देखील आवश्यक आहे. तू असं का नाही करत? तू पण माझ्यासोबत शास्त्रीजींकडे चल ना. खरंच? हो. आपण कुंडली तर आधी पण हो, बनवून मनू. घेतली होती ना? अगं हो हो, पण झालं असं की आपण तिथे मनू, कुठे चाललेस? ते आप्पांच्या सोबत बाहेर जाते. शास्त्रीजींच्याकडून कुंडली आणायची. तू माझ्यासोबत मंदिरात चल. वहिनी साहेब जे सांगतायत तेच कर. What are you doing? काय हातात? जा इथून. हा खंजीर मनूकडे तर पोहोचवायलाच हवा, पण आपण काय करणार? आपण तिथे जाऊही शकत नाही. माझ्याजवळ एक उपाय आहे. काय? नमस्कार वहिनी साहेब. या खेपेस मी जी फुलं घेऊन आले त्यांनी फक्त तुम्हीच नाही तर देव सुद्धा खुश होऊन जाईल. आता बडबड बंद कर आणि ती फुलं मनूकडे दे. जी वहिनी साहेब. मनुताई, पहा ही फुलं किती सुंदर आहेत ना? हो, ती तिथे ठेव. परंतु मनुताई, पहा तर खरं. पहा ना. अरे, हा तुला कुठे मिळाला? ते आज सकाळी मी आणि कांता चौकात गेलो होतो ना, तिथे खूप गर्दी झाली होती. फिरंग्याचा पुतळा पण लटकवलेला होता. तिथे हा बाजूला पडलेला होता, म्हणून आम्ही तो गुपचूप उचलून घेतला. अच्छा, मग हे सांग, याच्या बाबतीत कोणाला काही कळलं तर नाही ना? नाही, कोणालाच नाही. जेव्हापासून आम्ही झाशीच्या गादीवर बसलो आहोत, आमच्या स्वजनांनाच आम्ही खटकू लागलोय. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की ते सगळे आमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहेत, परंतु आतल्या आतच आमची चिता रचली जाते. कोण आहेत ते मेले? एक असेल तर सांगेन ना. आमच्या मोठ्या वहिनी साहेब सखुबाई. जशी कुंडली मणिकर्णिकेची आहे, अगदी तशीच आणखीन एक कुंडली तयार करा. पण तिच्यावर नाव मणिकर्णिकेचं नाही, श्वेतांबराचं असायला हवं. जशी आज्ञा महाराणी साहेब. तुमच्या पुत्रीच्या भाग्यात राजयोग लिहिलंय आणि ती अवश्य राणी बनेल. अवश्य. आता झाशीची राणी बनेल श्वेतांबरा.